मोटिव्हेशन नावाचा प्रकार असतो. पण हां. त्या प्रकारामध्ये सगळ्यात मोठं मोटिव्हेशनल जे असतं ते सेल्फ मोटिव्हेशन असतं. बरोबर. बरोबर. बरेच लोक आहे ना, एक दिवस गाडी येणार, वन डे. हां. मला सांग बरं वन डे आहे का? नाही. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे सगळे. वन डे कधी आहे का? कधीच नाही. नाहीये. गाडी घ्यायची, मग येते ॲम्ब्युलन्स. अरे काय यार पैसा करतात, पैशाला तर कोंबडी खात नाही. पण कोंबडी खायला पण पैसे लागतात ना. काही करा का नका करू आयुष्यामध्ये. तुम्ही यशस्वी व्हा, नका होऊ, पण आई-वडिलांची काळजी. आपल्याला लहानपणीपासून सगळ्या गोष्टी शिकवल्यात. हं. पण फायनान्शियल फ्रीडम किंवा आर्थिक नियोजन किंवा आर्थिक स्वातंत्र्य शिकवलं नाही. मला सांगा ग्रॅज्युएशन होऊ द्या, कुठल्या वयाच्यामध्ये पैसा कमवायची गोष्ट शिकवली. पहिल्या आठवड्यामध्ये पगार झाल्याच्या नंतर 4 दिवसामध्ये अकाउंट झिरो होऊन जातं. काय झालं नको त्या गोष्टी ई-एम-आयवरती घेतल्या. हो. मोबाईल ई-एम-आयवर, गाडी ई-एम-आयवर, लॅपटॉप ई-एम-आयवरती, कपडे म्हणजे काय अशी गोष्ट नाही की ती तुमच्या हप्त्यावर नाहीये. लोकांच्या पैशामुळे जर आत्महत्या करत निर्णय घेत असेल तर घेऊ नका. हं. काही होत नाही, कोणी काही करत नाही. हं. तुमची नियत साफ ठेवा. जे आम्ही केलं. माणसाला 2 गोष्टी असायला पाहिजे पहा. एक तर कौतुकाची थाप मारणारा हात हं. आणि एक असा खांदा पाहिजे की त्या खांद्यावर तुम्ही तुमचं मन मोकळं करून रडू शकले पाहिजे. आजच्या ह्या आधुनिक आणि धकाधकीच्या काळामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर मोटिव्हेशन फार गरजेचं आहे. आणि हे मोटिव्हेशन कशापासून मिळते? ॲक्चुअली मोटिव्हेशन नावाचा प्रकार असतो का? ह्या मोटिव्हेशनलचे कोणकोणते फॅक्टर असायला पाहिजे? नाहीतर आपण रील पाहून, कोणाचे व्हिडिओ पाहून आपण मोटिव्हेट होतो. 9व्याचे 9 दिवस असतात, नंतर पहिले पाढे 55. ह्याच विषयाच्या बाबतीमध्ये मोटिव्हेशनल स्पीकर गणेश जाधव सर आज आपल्या स्टुडिओला आले आहेत. त्यांनी बरेच फॅक्टर्स या ठिकाणी उलगडून सांगितलेले आहेत. तर सुरू करूयात अनटॅप बाय गौरव, आपल्या हक्काचं पॉडकास्ट. नमस्कार सर. नमस्कार. अनटॅप बाय गौरवमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आपण जेव्हा ठरवलं की पॉडकास्ट करायचं, तर मी बऱ्याच तुमच्या रील्स बघितल्या, बरेच तुमचं इंटरव्ह्यूज बघितले, मुलाखत बघितली, पॉडकास्ट बघितले. तर तुमची जी प्रेरणादायी स्टोरी आहे, जेणेकरून जिथून तुम्ही विश्व निर्माण केलं आणि आज रोहित फायनान्स सारखं एक वटवृक्ष तुम्ही उभं केलंय. तर ही प्रेरणादायी स्टोरी तुमची आम्हाला थोडक्यात सांगा ना? गौरव बेसिकली माझं नाव गणेश जाधव. जालना जिल्ह्यामध्ये विरेगाव एक छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला. आई-वडील शेतकरी. ओके. वडिलांनी खूप कष्टातनं शेती उभा केली. माझं शिक्षण 12वी झाल्याच्या नंतर मी कॉम्प्युटर व्यवसाय चालू केला. बरं. आणि त्याच्यामध्ये काय झालं, की तेव्हा ते फार नवीन होती ती गोष्ट. हं. 98-99 ची गोष्ट आहे. हं. आणि आई-वडिलांकडे थोडंसं कर्ज झालं. वडिलांनी शेती विकली. हं. मग काहीतरी वडिलांना मदत करावी म्हणून मी तो व्यवसाय सुरू केला. ओके. बेसिकली काय झालं, की त्या व्यवसायामध्ये काही कालांच्या नंतर आम्हाला फेल्युअर आलं. ओके. त्या दरम्यान लग्न पण झालं माझं. हं. ओके. आणि त्या फेल्युअरच्या नंतर काय झालं, की परत काहीतरी करायचं. मग मी सारखे काहीतरी व्यवसाय शोधत होतो. हं. त्या दरम्यान मुलगाही झाला. अच्छा. खूप हालाखीचे दिवस आम्ही सुरुवातीचे काढलेत. माझ्या काही ओके. स्टोरी तर सगळ्यांना बऱ्याच जणांना माहीत पण आहे. हां. आणि एक वेळ तर असा होता गौरव, की मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला आमच्याकडे ₹100 केक आणायला पण हं. नव्हते. हं. तर खूप हालाखीच्यात पण एक काय झालं, की कधी हार मानली नाही. लाईफमध्ये अडी-अडचणी, चढ-उतार खूप येत असतात. पण तुम्ही तुमचा फोकस क्लिअर असेल, तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल तर हार मानायची नाही. आणि हं. आम्ही करत गेलो. अ, एक वेळ तर असा आला की इतकं कर्ज झालं, हं. की एक कर्ज एका सावकाराचं कर्ज देण्यासाठी दुसरा सावकार द्या, असं करत त्या काळात ₹5-6 लाख रुपयाचं कर्ज झालं माझं. बापरे! आणि काय होतं सगळेच रस्ते बंद झाले. माणूस काय विचार करतो, की नको आता. हं. अक्षरशः मी एक वेळेस ट्रेनमधनं उडी मारायचा पण प्रयत्न केला होता. ओह! मला एक जणांनी तिथं वाचवलं. बरोबर आहे. आणि तेव्हा निर्णय घेतला, की नाही यार आत्महत्या करणं हा पर्याय नाहीये. हं. पण काहीतरी करायला पाहिजे. मिसेसने मला खूप चांगला सपोर्ट केला आणि तिथून मग आम्ही संभाजीनगरमध्ये शिफ्ट झालो. मी पहिला जॉब केला इथे हं. आय-सी-आय-सी-आय बँकेमध्ये क्रेडिट कार्डमध्ये आणि बरं. तिथनं आमच्या याला सुरुवात झाली. पण परत एक कळालं, की जॉबमध्ये आपण जास्त काही मोठं करू शकत नाही. कारण हां. स्वप्न खूप मोठे होते. स्वप्न मोठं होतं. मग मी बँकेची फ्रँचायझी घ्यायला सुरुवात केली हां. आणि हळू-हळू 1 बँक, 2 बँक, 3 बँक आज आपल्याकडे बघता-बघता 15 ते 20 बँकिंग आणि नॉन बँकिंग कंपन्यांची फ्रँचायझी आहेत. अरे वाह! त्यातनं साधारणतः 2,000 करोडचं लोन आपण आतापर्यंत दिलंय. अरे वाह! ग्रेट, ग्रेट. एक चर्चा आता खूप होताना दिसते, हां. की मोटिव्हेशन नावाचा जो प्रकार आहे. हां. आता काही जण बघायला मिळतात, की नाही मोटिव्हेशन नावाचा असं काहीच नाहीये जगामध्ये. आणि काही जण पाहायला मिळतात, की हो मोटिव्हेशन सर्व काही म्हणजे मोटिव्हेशन आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून जे मोटिव्हेशन असतं ते दिवसभरापर्यंत. तर मला एक स्ट्रेट फॉरवर्ड एक प्रश्न विचारायचा आहे. मोटिव्हेशन नावाचा काही प्रकार असतो का? नक्कीच असतो. बरं. बरं का. मोटिव्हेशन नावाचा प्रकार असतो. पण हां. त्या प्रकारामध्ये सगळ्यात मोठं मोटिव्हेशनल जे असतं ते सेल्फ मोटिव्हेशन असतं. ओके. राइट. बऱ्याच वेळेस काय होतं, की आपण कोणाची तरी स्टोरी ऐकतो हां. आणि एकदम मोटिव्हेट होऊन जातो.
हं. पण ते मोटिव्हेशन काही क्षणापुरतं असतं, काही घंट्यापुरतं असतं किंवा जास्तीत जास्त काही दिवसापुरतं असतं. बरोबर? ओके, पण ओके. तुम्हाला लाईफमध्ये जर मोटिव्हेट कंटिन्यू राहायचं असेल ना, हं, तर तुमचं सेल्फ मोटिव्हेशनच तुम्हाला यशस्वी करू शकतं किंवा मोठं करू शकतं. हं, हं. बरोबर आहे. मोटिव्हेशनमध्ये पण आपण बघितलं ना, तर प्रत्येक ह्याच्यात आपण जर मोटिव्हेट असेल, मोटिव्हेशन आपलं चांगलं असेल, तर आपण काही पण करू शकतो. बरोबर. हं. पण जर तुमच्याकडे गोल असेल, हां. आयुष्याचा काही उद्देश असेल, हं. तर तुम्ही मोटिव्हेट राहणार. ओके. बरोबर आहे. तुमच्याकडे जर गोल नसेल ना, लाईफचा उद्देश नसेल, हं. तुम्ही मोटिव्हेट राहणारच नाही. जसं की? जसं की बघा तुमच्याकडे ड्रीम असायला पाहिजे. बरोबर ओके. आहे. तर बऱ्याच जणांकडे ड्रीम असतं. आपण विचारलं ना कोणाला तर कॉलेज हं, लाईफ तुमच्या पोरांकडे तर सगळ्याकडे ड्रीम असते. गाडी हं, पाहिजे, बंगला पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजे. बरोबर. हं. पण जर तुमच्याकडे त्या ड्रीमवरती जर डेट टाकलेली असेल, हां. बरोबर, तर त्याचं गोलमध्ये रूपांतर होतं. ओके, आणि ओके. तुमचं जर गोल फिक्स असेल, हं, बरोबर. आता बघा बरेच मुलं एक्झाम देतात. हं. ओके. खरा अभ्यास कधी करतात पोरं? जेव्हा एक्झामची डेट येते तेव्हा. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. तुमच्या हां. घरी लाईट बिल येतं. हो, येतं. तुम्ही कधी भरता? जेव्हा ड्यू जेव्हा डेटच्या पहिले. येत. सेम वे तुमच्या आणि माझ्या लाईफची काही डेट आहे का नाही? बरोबर आहे. हं. तुम्ही सांगता मला गाडी घ्यायची, बंगलो घ्यायचा, चॅरिटी करायची, अमुक कर पण कधी करायची? कधी करायची? बरोबर. बरोबर आहे. बरेच लोक आहे ना, एक दिवस गाडी येणार, वन डे. हां. मला सांग बरं वन डे आहे का? नाही. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे सगळे वन डे कधी आहे का? कधीच नाही. नाहीये. गाडी घ्यायची मग येते ॲम्ब्युलन्स. बरोबर ना? तुमच्याकडे एक डेट फिक्स असली ना, की हां. मला हे आयुष्यात हे करायचं, मला या तारखेला करायचं, तर काय होतं तुमची बॉडी तशी काम करायला सुरुवात होती आणि तुम्ही हं. मोटिव्हेट राहता. ओके, तुमच्यात ओके. नेहमी उत्साह राहतो हं, आणि ज्याला काहीच करायचं नाही ना, त्याला कशाचीच गरज नाही मग. तो हं. आपला ज्याच्या त्यात समाधानी आहे. ओके, पण ओके. मोटिव्हेशन आहे. मोटिव्हेशन आहे. आहे. आता बरेच आता तुम्ही यंगस्टर्सचं घेतलं उदाहरण, विद्यार्थ्यांचं वगैरे उदाहरण घेतलं. जे युवा पिढी असते, हं. हे ब्लाइंडली खूप फॉलो गोष्टी करत असतात, मोटिव्हेशनल याच्यामध्ये. तर तुमच्या मते एक प्रॉपर मोटिव्हेशन घेणं हं. म्हणजे काय? बघा, तुमच्याकडे जर ड्रीम असतील, हां. तुमचा गोल जर असेल स्वतःबद्दलचा, हं, आयुष्याबद्दलचा, हं, तर तुम्ही मोटिव्हेट राहणार. तर तुम्ही तुमच्या आतमध्ये ती ऊर्जा राहणार आहे. हं. स्टेजवरून ऐकून किंवा कोणाची रील बघून हे तुमच्यात जास्त वेळ कामाचं नाहीये. ओके, किंवा ओके. मी एखादा फीस भरली, सेमिनारला गेलो, काही नाही. चांगले बुक्स वाचा. हं, सेमिनार करायलाच पाहिजे. कारण शेवटी हं, काहीतरी गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह मिळतात त्याच्यामधनं. हं. बरोबर आहे. पण तुमच्या आतून ती ऊर्जा पाहिजे. तुमच्या आतून एक काहीतरी करायची तयारी पाहिजे, तर त्या मोटिव्हेशनला अर्थ आहे. त्याशिवाय काही होऊ शकत त्याच्याशिवाय नाही. काहीच होऊ शकत नाही. ते सर्वजण म्हणतात, की सगळं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग करता येत नाही. बरोबर आहे. आणि आजचं युथ काय होतंय, आज शोशाला जास्त महत्त्व देतोय, दिखाव्याला जास्त महत्त्व देतोय. तर बरोबर. यावर काय म्हणाल? हे बघा आता गौरव मी फायनान्स फील्डमध्ये आहे. हं, माझं 17-18 वर्ष आहे. हं. साधारणतः 2,000 करोडचं आपण आपल्या फर्मनी लोन दिलंय. पण मी त्यात बघितलं की मॅक्सिमम लोन लोकं फक्त दिखाव्यासाठी आणि शोसाठीच करतायत. बापरे! आणि ते नाही व्हायला पाहिजे. हं, हं. काय झालं तुम्हाला आणि मला लहानपणीपासून आर्थिक गणितच शिकवले नाहीयेत. हं. सगळ्या गोष्टी शिकवल्या, बरोबर. पण शोसाठी युवा पिढीने यांनी खरंच नाही करायला पाहिजे. तुम्हाला जी वस्तू घ्यायची ना, ती अशी घ्या की त्या वस्तूचं तुम्हाला सुख उपभोगता आलं पाहिजे. बरोबर. त्याचं तुम्हाला टेन्शन नाही आलं पाहिजे त्या गोष्टीचं. मला असा एक प्रश्न कधी-कधी पडतो, की पैसाच म्हणजे जीवन, हं. का जीवन म्हणजे पैसा? हा प्रश्न एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरं. बरोबर आहे. जीवन म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे जीवन हे खरंच आहे. बरोबर आहे. हां. पण तो पैसा तुम्ही कुठल्या मार्गाने कमवता? हं, हे एक महत्वाचं आहे. हं. बरोबर आहे. आता तो समजा तुमच्या प्रश्नात असं आहे की बाबा पैसाच सगळं काही आहे का? असं पण असू शकते. बरोबर आहे. बरोबर मी आहे. म्हणेल की नक्कीच. एक हिंदीमध्ये म्हणे ना, "पैसा बहुत कुछ नहीं है, पैसा सब कुछ है." हां. बरोबर आहे. हं, कारण मी मी आता इथं बसलेलो आहे तुझ्यासमोर. गौरव मी एक दिवस असा बघितला होता की आम्हाला 8-8, 10-10 दिवस आमच्या खिशात ₹1 पण नव्हता. माझं लग्न झाल्याच्या नंतर. बापरे! तेव्हा लोकांचा बघा दृष्टिकोन मी बघितलेला आहे. हं, पैसा नसल्यामुळे मी मुलाचा केक नाही आणू शकलो, ते दिवस आम्ही बघितलेत. 10-10 महिने आम्ही भाडं नाही देऊ शकलो, ते दिवस बघितलेत. पैसा नसताना मी ट्रेनमध्ये सफर केलेला आहे, प्रवास केलेला आहे. ते मी बघितलेलं आहे. बरोबर आहे. पैसा नसताना तुमचे नातेवाईक, तुमचे पाहुणे, तुमचे मित्रमंडळी किती जवळ करतात, किती लांब करतात, हे मी जिवंत उदाहरण आहे. त्याच्यामुळे हं, पैसा असायला पाहिजे. बरोबर. आणि बरेच लोकं म्हणतात ना, यार पैसा सगळं काही असतं का? हं, बरोबर आहे. खरंच पैसा सगळं काय असतं. काय की आता हं. ग्रामीण भागात एक खूप चांगली म्हण आहे. बरेच जण काय म्हणतात माहिती आहे का? "अरे काय यार पैसा, पैसा करतात, पैशाला तर कोंबडी खात नाही." पण कोंबडी खायला पण पैसे लागतात ना. जे लोकं बरोबर आहे. नॉन-व्हेज खातात त्यांना माहिती आहे कोंबडी खायला पण पैसे लागतात. पण तुम्ही पैसा कसल्या मार्गाने कमवता हं, ते खूप महत्वाचं आहे. हं, बरोबर आहे. हं. तुमच्या घरात जी लक्ष्मी येते ना, आपण पैशाला लक्ष्मी म्हणतो ना. शेवटी बरोबर आपण आहे. पूजा करतो ना तिची. हो. ती जर वाईट असते तर आपण तिची पूजाच नसती केली ना. हं, तर चांगल्या मार्गाने जर तुम्ही पैसा कमवला तर पैसा खूप चांगला आहे. हं. पैशाने तुम्ही खूप लोकांना मदत करू शकता. ओके. जास्त पैसा कमी पैशापेक्षा जास्त पैसा कधीही चांगला. बरोबर, बरोबर आहे.
तुमच्या मते यशस्वी जीवन कसं असू शकतं? आज आपण बघतो शोशा, खिशामध्ये पैसा, मोठ्या-मोठ्या गाड्या, बंगले, फिरायला म्हणजे फॉरेन टूर वगैरे असं एक चित्र आपल्याला दिसतं. बरोबर आहे. पण तुमच्या दृष्टिकोनातून यशस्वी जीवन नेमकं कसं असलं पाहिजे? हे बघ, पैसाच म्हणजे यशस्वी जीवन नाहीये. अच्छा. बरोबर. तुम्हाला हं, लाईफमध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर काही गोष्टी आहेत. हं, तुम्ही सगळ्या सेक्टरमध्ये यशस्वी असायला पाहिजे. हं. सगळ्या सेक्टरमध्ये तुम्हाला काही ना काही गोष्टी करता आल्या पाहिजे. तुम्ही फॅमिली तुमची चांगलं असायला पाहिजे, तुमची हेल्थ चांगली असायला पाहिजे, बरोबर. यशस्वी व्यक्ती म्हणजे काय, की ज्या व्यक्तीकडे खूप चांगला पैसा आहे, बरं. बरोबर. त्या पैशाबरोबर त्याच्याकडे खूप चांगला क्वालिटी टाईम असायला पाहिजे हं. आणि त्याच्याकडे इन्कम सुरक्षितता असायला पाहिजे. या ओके. तिन्हीचं कॉम्बिनेशन ज्या व्यक्तीकडे आहे ना, तो हं. व्यक्ती माझ्या मते लाईफमध्ये सक्सेसफुल. आता आपण हं. बघू, काही लोकं तू बघशील, की प्रचंड पैसा आहे. पण ना फॅमिलीला द्यायला वेळ आहे, हो, ना हो, हो, जगाला वेळ आहे, ना हो, हेल्थला वेळ आहे. हो. त्या बरोबर लाईफला आहे. आपण काय म्हणू? झिरोच. झिरोच. काही लोकं तुला असे दिसतील, की त्यांच्याकडे नुसता टाईमच टाईम आहे. हां. पैसा ₹1 पण नाही. ओके. त्याचं पण लाईफ काहीच नाही ना. तो पण झिरोच आहे. बरोबर आहे. काही लोक असे त्यांच्याकडे थोडा टाईम आहे, थोडा पैसा आहे, पण इन्कम सुरक्षा काही नाहीये. हं, समजा खूप चांगला डॉक्टर आहे. हं, काही कारणानं जर तो उद्या ऑपरेशन नाही करू शकला तर? हं, तर त्याची इन्कम काय? हं, बरोबर आहे. तुम्हाला लाईफमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, तर तुमच्याकडे चांगला पैसा असायला पाहिजे, तुमच्याकडे वेळ क्वालिटी असायला पाहिजे आणि तुमच्याकडे सुरक्षितता असायला पाहिजे. हं, हे जर पॅकेज ज्या व्यक्तीकडे त्या लाईफमध्ये मी सक्सेसफुल मानतो. हं. आता यशस्वी जीवन आणि जे नातेसंबंध असतात, हं. ज्याला आपण इंग्लिशमध्ये खूप गोंडस शब्द रिलेशनशिप. बरोबर आहे. ओके. तर जे सक्सेसफुल लाईफ आणि एक रिलेशनशिप हं. याच्यामध्ये काही असतं का? म्हणजे यांच्या दोघांमधला संबंध असतो का? का सक्सेसफुल लाईफ मिळालं हं. म्हणजे यशस्वी जीवन म्हणजे रिलेशनशिप बरोबर माझ्या मागे येतात असं काही आहे का? अजिबात नाहीये. हं. बघा, जर तुमचे रिलेशन चांगले असेल, तर तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल. बरं. नुसता पैसा कमवणे हा लाईफमध्ये सक्सेसफुल नाहीये. हं. गौरव भैय्या मी असे काही लोकांच्या बॅलन्स शीट बघितल्या, की ज्यांचा टर्नओव्हर हजार-हजार, दीड-दीड हजार करोडचा आहे. बरं. पण फॅमिलीमध्ये रिलेशन बरोबर नाहीयेत. मित्रामध्ये रिलेशन बरोबर नाही. त्या माणसाला हं, झोप पण चांगली येत नाही. हं, तुमचे जर सगळ्या क्षेत्रामध्ये रिलेशन चांगले असतील, हं. तर तुम्ही यशस्वी. भले तुमच्याकडे एखाद्या वेळेस पैसा कमी जास्त असू शकतो. पण नाते तुमचे खूप चांगले असायला पाहिजे. ओके. रिलेशनशिपमध्ये तर सगळ्यात अगोदर रिलेशन तुमचं स्वतःबरोबर चांगलं असायला पाहिजे. अच्छा. स्वतःची कमिटमेंट स्वतःबरोबर रिलेशन असायला पाहिजे. हं, दुसरं रिलेशन तुमचं तुमच्या मिसेसबरोबर असायला पाहिजे. हं, सेम रिलेशन तुमच्या मुलांबरोबर असायला पाहिजे. आई-वडिलांबरोबर असायला पाहिजे. परिवाराबरोबर असायला पाहिजे. हं, हे जर तुम्ही एकत्र करू करू शकले आणि हे रिलेशन जर तुम्ही जपू शकले समजा, तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी असं मला वाटतं. हं. नुसता पैसाच खूप आहे आणि रिलेशन कोणीच नाही त्याला काहीच अर्थ नाहीये. खरंच आहे. आता तुम्ही जसं वाईफचं नाव काढलं, बायकोचं नाव काढलं. तर बरेच एंटरप्रेन्योर आहेत, सक्सेसफुल बिलियनियर्स आहे, मिलियनियर्स आहे. किंवा तुम्ही सुद्धा आहेत. ओके. बरेच जण म्हणजे तुम्ही सुद्धा म्हटले आहेत, बरेच जण म्हणतात, की बाबा एखाद्या पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. हे कितपत खरं आहे? 100% खरं आहे. बरं. जो व्यक्ती यशस्वी झाला त्याच्या पाठीमागे स्त्री असतेच. मग त्याची आई असेल, बहीण असेल हं, किंवा बायको असेल. हं. बरोबर आहे. माझं जर विचारलं, हां. तर मी इथं तुमच्या समोर बसायचं कारण आहे, हं, आई-वडील आहे, सासू-सासरे आहेत, ते तर खरंच आहे. बरोबर आहे. हं, पण मी इथं बसायचं 100% श्रेय माझ्या मिसेसला जाईल आशा. हं, बरोबर आहे. आणि कुठला यशस्वी व्यक्ती जो आहे ना, तो हं, त्याची बघा बऱ्याच ठिकाणी आपण जुन्या काळात पण ऐकलं, की आपण जग जिंकू शकतो. हं. जर बायकोचा सपोर्ट असेल तर. बरोबर बरोबर. आहे. तिथं तुमचे रिलेशन खूप चांगले असायला पाहिजे. हं, हसबंड वाईफ रिलेशनशिप जे आपण तुम्ही रिलेशनशिपवर बोलले ना, काय हं. असतं बघा, आता आज आपण बघितलं ना, तर काय झालं, की खूप शिकलेले लोकं आहेत. बरोबर आहे. बरोबर. पण ते दोघं नवरा-बायकोला इतका इगो आहे ना एकमेकांना हं, आणि छोट्या-छोट्या गोष्टी ते एवढं ताणून धरतात. हं, बरोबर. मी असं सांगाल, की जर तुम्हाला तुमच्या मिसेसचा सपोर्ट लागत असेल हं, किंवा तिचा तुम्हाला किंवा तुमचं तिला लागत असेल, तर तुमच्या तुमच्या दोघांमध्ये बॉन्डिंग खूप चांगली असायला पाहिजे, हं, हसबंड वाईफमध्ये. हं, बरोबर. छोट्या-छोट्या गोष्टी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. हं. जरी नातं तुम्हाला खूप चांगलं टिकायचं असेल, तर गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. अजून एक मी सांगेल की आता मुलं आहेत समजा. हं, कधीही नवरा-बायकोनी मुलादेखत भांडायला नाही पाहिजे. हं, जर तुम्हाला तुमचे रिलेशन चांगले ठेवायचे बघा, मी जर समजा मुलादेखत आशाला शिव्या दिल्या किंवा तिला रागा-रागा बोललो, तर उद्या हं. माझी मुलं पण बोलतील ना तिला. बरोबर आहे. कारण मुलं शेवटी आपली कॉपी करतात ना, राइट? हं, तर नाही व्हायला पाहिजे. बरोबर आहे. किंवा बऱ्याच वेळेस काय असतं, की आपण आता सगळे बरेच लोकं जॉब करतात, बिझनेस करतात. बरेच लोकं ऑफिसचं टेन्शन घरी काढतात. हं. किंवा कधी-कधी काय होतं, की बायका घरचं टेन्शन नवरा आल्याबरोबर काढतात. मुलाने असंच केलं, याने तसंच केलं, ही मला असंच म्हणली, सासू तसंच म्हणली, ही तसंच म्हणली. नेव्हर ह्या गोष्टी करूच नका. हं.
आणि मी सांगेल की 1+1 जनरल लोक काय म्हणतात 2. 2. बरोबर. पण मी असं म्हणेल की 1+1 जर नवरा-बायको सोबत असेल तर 11 होतात. बरोबर. म्हणजे दोघं जर एकत्र असले ना, तर त्यांच्यात युनिटी असली ना, हं, तर खूप काही होऊ शकतं काय. हं, त्यांनी एवढं जरी म्हणलं ना, "काही काळजी नका करू, मी आहे, मी सगळं बघून घेते पाठीमागे." हं, हं, तर माणसाला ताकद येते बघा. तो किती किती कुठल्याही क्षेत्रातला असो. हं, आता बघितलं ना, बरेच बरेच डॉक्टर, इंजिनिअर, वकील लोकं आहेत ना, हं. काय झालं, एवढा इगो झाला ना, छोट्या-छोट्या गोष्टीला ते एवढं ताणवतात, एवढं ताणतात, की म्हणजे घराचा आवाज बाहेर यायला सुरुवात होते. बरोबर आहे. हां, बऱ्याचदा ऐकतो आपण ऐकतो, सोसायटीमध्ये ऐकतो, वगैरे. ऐकतो. त्याच्यामुळे एकमेकाची रिस्पेक्ट करायला शिका. छोट्या-छोट्या हं, गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका. हं, 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 तर सक्सेसच्या मागे बायकोचा हात असतोच हं. प्रत्येकाच्या. माझ्या तर आहे. आई-वडिलांसोबतचे रिलेशन हं. कसे असले पाहिजे? गौरव बघा, आपण इथे जे बसलो ना आज हं. किंवा हे जग जे दाखवलं ना, देव आहे नाही आपल्याला माहीत नाही. माहीत नाही. तुम्ही बघितलेलं नाही, मी बघितलेलं नाही. तुमचे आणि माझे जर देव कोण असतील ना, तर आई-वडील असतील. बरोबर आहे. ज्यांच्यामुळे आपल्याला जग बघायला मिळालं ना, बघा बऱ्याच वेळेस काय होतं, की बऱ्याच मुलांचं मी बघतो, की "यार तुम्ही माझ्यासाठी काहीच करून नाही ठेवलं. तुम्ही मला हं. काय दिलं?" अरे आपल्याला जन्म दिला हीच खूप मोठी गोष्ट आहे ना. हो. हे बरोबर. जग दाखवलंही खूप जग दाखवलं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि आई-वडिलांशी रिलेशन खरंच चांगलं असायला पाहिजे बघा. हं, मी माझं वैयक्तिक सांगतो, अ, मी गाव सोडून बरेच वर्ष झाले. हं, पण आठवड्यातनं कमीत कमी 4 ते 5 दिवस असे असतात. डेली हं, म्हणाल तरी हरकत नाही. हं, त्यांचा मला दिवसातून एकदा एक फोन येईल किंवा हं, माझा एक फोन जाईल. "बाबा जेवले का? तब्येत कशी आहे?" काही नाही दुसरं. हं, किंवा ते अरे, की घरी पोहोचला का नाही पोहोचला काळजीपोटी. हं, आणि बघ ना, कुठल्या आई-वडिलाला काय पाहिजे रे? हं, कुठले आई-वडील काय मागतात? आई-वडिलांची एकच अपेक्षा असते, आपला मुलगा सुखी राहायला पाहिजे. खूप हं, ताण घेऊ नकोस, हं, खूप धावपळ करू नकोस, एवढंच म्हणतात. हं, आणि काय होतंय बघ, शेवटी सगळ्या गोष्टी कॉपी होतात. हं. मी माझ्या आई-वडिलांशी किंवा तुम्ही तुमच्या आई-वडिलांशी कसं वागता, हे तुमची मुलं बघतात. बरोबर आहे. बरोबर. पण कधी-कधी काय वाटतं, कधी-कधी खरंच वृद्धाश्रमामध्ये किंवा एखाद्याच्या परिवारात आपण बघितलं ना, तर आई-वडील नकोसे झालेत. म्हणजे त्या सुनाला पण सासरे नको झालेत. बरोबर आहे. 2 दिवस, 4 दिवस काही झालं की असं वाटतं. पण नाही, मला असं वाटतं की जसे त्यांनी आपल्याला बोटाला धरून सगळ्या गोष्टी केल्यात ना, आपण बघा ना, आता थोडंसं तुम्ही म्हणले की आई-वडिलांबरोबर रिलेशन कसे असायला पाहिजे. छोटा विचार करा, की हं, आपण जेव्हा जन्मतो, तेव्हा आपल्या आई-वडिलांनी आपले डायपर चेंज नसते केलं तर काय झालं असतं? हं. प्रत्येक पावलाला त्यांनी आपल्याला घेऊन चाललं ना. मग तुमचं आणि बरोबर. माझं कर्तव्य की आत्ता त्यांना मदतीची गरज आहे. हं, बऱ्याच वेळेस काय करतात माहिती आहे का, की वडिलाचं किंवा आईचं वय झालं ना, तर ते म्हणतात की अ, फार वेड्यासारखं करायला लागलं म्हातारं-म्हातारी. आमच्या हं. गावाकडला शब्द आहे. हो. म्हातारं बरोबर. नीट जातच नाही, म्हातारं नीट करतच नाही. तर खरं हं, ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे काय. हं, आणि जर तुम्हाला खरंच ब्लेसिंग पाहिजे असतील, हं. खरंच देवाचे आशीर्वाद पाहिजे असेल, तर आई-वडिलांची सेवा खरं लव्ह युअर पॅरेंट्स. काही करा का नका करू आयुष्यामध्ये, तुम्ही यशस्वी व्हा, नका होऊ, पण आई-वडिलांची काळजी घ्या. त्याच्यामुळे आपण इथे बसलेलो आहे. आता बऱ्याचदा आपण हे पण बघतो, आता रिलेशनशिपवर आपण बोलतोय. तर मला एक आवर्जून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. बऱ्याचदा बघतो, की मुलगा आणि वडील हां, यांचे संबंध हां. खूप खराब झालेले असतात. म्हणजे बरोबर. एवढे नकोसे झालेले असतात, दोघं सोबत जेवायला सुद्धा बसत नाही. हं. काही घरांमध्ये असं वातावरण आहे. आणि तो मुलगा बाहेर जाऊन मोटिव्हेशन घेतो आणि बाहेर जाऊन काहीतरी गोष्टी करतो. स्वतःहून येते. फालतूपणा आहे तो सगळा. खरंच फालतूपणा आहे. कारण ज्याने तुम्हाला जन्म दिला बघा, मतभेद होतात. हां. आपलं वय वाढल्याच्या नंतर काही गोष्टी आपल्याला त्यांच्या पटतात, त्यांना आपल्या गोष्टी नाही पटत. हं, बरोबर आहे. पण हं, आपण लहान आहे. हं, बरोबर. आपण जाऊन त्यांची माफी मागायला पाहिजे. चुकलं हं, ना, "बाबा हा व्यवहार माझ्याकडनं चुकला. हं, आम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही सांगितलं तरी मी नाही ऐकलं." हं. त्यांना 10 हातीचं बळ येईल ना. शेवटी बरोबर बघा आहे. कुठल्या आई-वडिलांनी एवढं सगळं कोणासाठी करून ठेवलेलं असतं. मुलांसाठीच. बरोबर. मग तुम्ही बाहेर जाऊन समजा याचं मोटिव्हेशन घ्या, याला गप्पा मारा, त्याला गप्पा मारा. हां, काहीच नाही ना यार. मी माझं उदाहरण सांगतो. हां. मी इथं 1 बीएचके फ्लॅटमध्ये राहत होतो. बरं. बरोबर आहे. माझं घराची पूर्ण प्लॅनिंग झाली पण मी ज्या गावात राहत होतो, हं, माझ्या आई-वडिलांचं वडिलोपार्जित घर होतं. तिथं माती गळत होती सारखी. हं, आईला हंड्याने पाणी आणावं लागत होतं. बरोबर. मी आणि मिसेसनी पहिली प्रायोरिटी दिली. आम्ही 2015ला पहिलं आई-वडिलांना घर बांधून दिलं आणि हं. मला वाटतं की त्या गावात सगळ्यात व्यवस्थित घर आहे. अरे वाह! हां. हे बघा ते म्हणलेच नाही आम्हाला मला लागतंय म्हणून. पण आपल्याला हं, कळतं नाही यार त्यांना या वयात काय पाहिजे म्हणून. हं, त्याच्यामुळे वडिलांशी आणि आईशी तर कधीच नाही आणि जे मुलं तसे करतात ना, तर हं, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगणं आहे, की त्याच्या इथं मूर्ख कोणीच नाही. हं, हां, भले ते रागवले असतील, पण त्या रागवण्याच्या मागचा उद्देश तुम्ही बघा ना काय आहे तर. हं, बरं चुकले, चुकू द्या ना, काय फरक पडतोय? आपण माफी मागितली तर काय फरक पडतोय ना? हं, त्याच्यामुळे कधीच नाही. आजही समजा कोणाच्या आई-वडिलांचे संबंध खराब असतील ना, तुम्ही बोलून बघा बरं. हं, एवढंच म्हणा, "बाबा लवकर घरी या, आपण सोबत जेवू." हं, किंवा सांगा, हं, की "मी असं-असं नवीन चालू करतोय. मला हं, तुमचा थोडा सपोर्ट लागेल."
त्या वडिलाला झोप येणार नाही. हं. बरोबर ना? त्या वडिलाला झोप येणार नाही. त्याच्यामुळे कधीच नाही. शेवटी ज्यांच्यामुळे आपण इथं आहे, त्यांना कधीच दुःख देऊ नका. या वयात तरी नाही द्यायला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. आता हे जे रिलेशनशिप आपण जे बोलतोय, हं. नातेसंबंधावर आपण बोलतोय. बरोबर आहे. तर मोटिव्हेशनचा असं तुम्हाला म्हणता येईल का, मोटिव्हेशनल हा जो प्रकार आहे, याच्यातला अविभाज्य घटक म्हणजे रिलेशनशिप? अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. जर याला बाजूला केला तर? त्याचा अर्थच राहणार नाही काही. म्हणजे तो मोटिव्हेशन तो फक्त ते तुम्ही जसं सुरुवातीला म्हटलात तात्पुरतं मोटिव्हेशन ते असेल. तात्पुरतंच मोटिव्हेशन तात्पुरते मोटिव्हेशन काय ना बघा, नातेसंबंध जर तुम्हाला टिकवायचे असतील ना, तर मी सोपा हां, फॉर्म्युला सांगतो. हां. चुका शोधू नका. फॅमिलीमधले. फॅमिलीमध्ये किंवा कोणाच्या पण असो. ओके, ओके. बघा, कोणाचे? नातेसंबंध तुमच्या पार्टनरचे असेल, मित्राचे असतील, मैत्रिणीचे असतील, एकमेकांच्या चुका शोधू नका. हं. बरोबर. छोट्या-छोट्या गोष्टीला एकमेकाला प्रोत्साहन देत राहा. हं, भले भले त्यात बघा, माझ्या 10 गोष्टीची कमतरता आहे. एखादी हं. गोष्ट चांगली असेल ना, त्याने तुमचं काय होईल नातं घट्ट होत जाईल. आणि हं, शेवटी बघा, तुमच्यात युनिटी असेल, तुमच्यात हं. संबंध चांगले असतील, तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. बरोबर. त्याच्यामुळं आणि नातेसंबंध जर टिकवायचे असेल, ग्रुप जर असेल ना, तर जो हं, व्यक्ती नाहीये ना, त्याच्याबद्दल कधीच माघार नका. हं, हं, ज्या दिवशी तुम्ही गॉसिपिंग करायला सुरुवात होईल ना समजा, हं, कानात एकमेकाबद्दल बोलताल, हं, त्या दिवशी तुमचे सगळे संबंध खराब व्हायला सुरुवात होते. हं. आता ते ह्याच पॉडकास्टवर हं, धनंजय आकाश सर आले होते. हं, हं. रिलायबल क्लासेसचे संचालक ते येस, आहेत. येस. मग चांगले मित्र आहेत ते. हो. आणि त्यांना मी एक प्रश्न विचारला होता. हं. आता नातेसंबंधाचं एवढं चालू आहे, तरी थोडंसं मी येस, ते येस. पार्श्वभूमी देतो, हं, की मी त्यांना एक प्रश्न विचारला होता, हं. की जे एम-पी-एस-सी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी जे करतात, हां. तर पालकांनी मुलांसोबत कसं राहायला पाहिजे? किंवा विद्यार्थ्यांनी मुलांशी विद्यार्थ्यांनी पालकांसोबत कसं जपलं पाहिजे नातं? हं, 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 तर त्यांनी खूप सुंदर सांगितलं होतं, हं. की तुम्ही काय करा, त्यांना समजून सांगा, की हे स्पर्धा परीक्षेचं जग आहे, एका वर्षात होणार नाही. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. तर ह्या गोष्टींवर तुम्हाला काय सांगाल? आता सर्वात जास्त आपण बघतो, हं. की खचणारे जे असतात, आत्महत्यावर तर आपण येणारच हो, आहे. हो, हो. नक्कीच, पण नक्कीच. खचणारे असतात, ज्यांना सर्वात जास्त मोटिव्हेशनची गरज असते, ते म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची. बरोबर आहे. कारण की कधी आल्या तर खूप साऱ्या पोस्ट येतात, कधी आल्या तर काहीच येत नाही. बरोबर आहे. तर वाट बघत राहावं लागते. खूप लेंदी प्रोसेस आहे गव्हर्नमेंटची. प्री द्या, मेन्स द्या, इंटरव्ह्यू द्या. त्याच्यानंतर लिस्ट लागेल. त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी होतात. तर त्यांना मोटिव्हेट राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल? अ, पहिलं त्यांनी त्यांच्या ड्रीमवर टिकून राहायला पाहिजे हं, आणि त्यांचं जे ड्रीम आहे, त्यांना हं. ज्या चेअरवर बसत त्यांनी त्याच्यावर पहिला फोकस करा. बरं. बरोबर. बघा आता स्पर्धा परीक्षेबाबतीत आकाश सर किंवा त्यातले तज्ञ खूप चांगले सांगू शकतात. बरोबर. हं, पण आता मे बी मी चूक पण असू शकेल. बरोबर आहे. हं. मला असं वाटतं, की स्पर्धा परीक्षेत तुम्ही तयारी करताना प्लॅन बी पण असायला पाहिजे. हो, ते बोललेत त्यामध्ये. हां, कारण काय आहे, की मी एक गोष्ट बघितली, की हां, काय होतं, एक तर ते अशा एजमध्ये असतात त्या, की तिथून पुढे वर्ष दीड वर्षात काही नाही झालं तर झिरोच आहे पूर्ण. बरोबर आहे. कुठेतरी उपजीविकेचं साधन किंवा इन्कम सोर्स हं, त्यांची असायला पाहिजे. प्लॅन बी त्यांचा तयार असायला पाहिजे. हं, आणि मी तुम्हाला सांगू का? आता बघा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण एवढ्या डिग्र्या घेतल्या. हं. बरोबर आहे. त्यांनी पण अभ्यास केलाय. बरोबर त्यांच्याकडे आहे. नियोजनबद्ध अभ्यास होता. हो. बरोबर आहे. खूप सारे काही बघा तुम्ही आता विश्वासनगर पाटील बघा किंवा कोणीही बघा, ह्या लोकांनी पण खूप चांगला स्टडी, खूप चांगलं हे केलं. पण त्यांच्याकडे एक नियोजन होतं. हं, तसंही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ह्या पोरांनी पण नियोजन करायला पाहिजे. टाईमाचं करायला पाहिजे, पैशाचं करायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर पार्ट टाईम घंटा 2 घंटे हे जर नाही झालं, तर प्लॅन बी काहीतरी तयार असायला पाहिजे. हं. आणि नेमकं काय होतं, की हे पोरं तिथेच चुकतात. कधी-कधी काय असतं माहिती आहे का? मी सगळ्या मुलांना नाही म्हणत, पण काही-काही मुलं याच्या नावाने नुसते घरच्यांना काय म्हणता येईल त्याला, की धूळफेक केल्यावानी करतात. हं, जर तुला संभाजीनगरला शिकायला ठेवलं ना, त्याने अभ्यास करायला पाहिजे ना. हं. तो पाटील काय करत बसतो? क्रांती चौकात फिर, इकडे फिर, या पावभाजीवर जा, तिकडे पावभाजीवर जा, इकडे जा, तिकडे कारण तो काय प्राईम टाईम आहे ना तुमच्या आयुष्यातला. प्राईम टाईम आहे. खरंच. आणि हे वर्ष 2 वर्ष जर निघून गेले, तर काहीच नाही ना मग. हं. त्याच्यामुळे त्या बाबतीत त्यांनी खरंच प्लॅन बी पण त्यांच्याकडे तयार असायला पाहिजे, असं मला वाटतं बरं का. आता तुम्ही पैशांचं नियोजन करणं पण महत्वाचं आहे जसं सांगितलं. बरोबर आहे. तर मोटिव्हेशन आणि पैशाचा कसा संबंध येतो थोडक्यात सांगा? हे बघा जर तुमच्याकडे चांगला पैसा असेल ना, तर तुम्ही ऑटोमॅटिकच बऱ्याच वेळेस मोटिव्हेट राहता. बरं. बरोबर आहे. आता हां, समजा मी इथं बसलोय हां, आणि मला कोणीतरी देणाऱ्याचे पैसे फोन यायला लागलेत. हां. मग काय मोटिव्हेशन राहील माझ्यामध्ये? अस्वस्थ होऊन जाईल माणूस. अगदी बरोबर आहे. माझ्या माझ्या डोक्यात किती जरी कल्पना असेल आणि हां. मला कोणी म्हटलं, "नाही यार, आता तुला फोन येणार असतात." त्याच्यामुळे काय आहे, आर्थिक नियोजन खूप महत्वाचं आहे. हं, मी तुम्हाला एक प्रश्नाच्या सुरुवातीला म्हटलं ना, की बाबा आपल्याला लहानपणीपासून सगळ्या गोष्टी शिकवल्यात. हं, पण फायनान्शियल फ्रीडम किंवा आर्थिक नियोजन किंवा आर्थिक स्वातंत्र्य शिकवलं नाही. मला सांगा ग्रॅज्युएशन होऊ द्या,
कुठल्या वयाच्यामध्ये पैसा कमवायची गोष्ट शिकवली नाही. किंवा आर्थिक नियोजन. माझे माझे काही कस्टमर असे हं, खूप प्रॅक्टिस आहे, करोडोची बॅलन्स शीट आहे. हं. पण झिरो बॅलन्स. अरे, का? नियोजनच नाही ना काही. नियोजनच नाही. आ आर्थिक नियोजन खूप गरजेचं आहे. हं. जसं जसं तुमच्याकडे तुम्ही म्हणलं ना पैसा महत्त्वाचा आहे, तसं पैशाबरोबर त्या पैशाचं नियोजन पण खूप महत्त्वाचं आहे. ओके. जे आपल्याकडे 90% लोकं करतच नाही. हं. आता आपण मोटिव्हेशन जेव्हा घेतो, हां. तेव्हा का घेतो? की यशस्वी होण्यासाठी. बरोबर आहे. आणि त्याच्यातला तुम्ही आता सांगितलं तसं, की त्याच्यातला मुख्य घटक हं. म्हणजे तो कधी अविभाज्य घटक, तो कधी न दूर करणारा घटक म्हणजे पैसा. बरोबर आहे. पैसा आला की स्वतः मोटिव्हेट पण आपण होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. ओके. हं. आणि हे जे प्लॅनिंग जे आहे हां. पैशाचं फायनान्शियल प्लॅनिंग हं. हे प्रॉपरली बऱ्याचदा होत नाही. अगदी आपल्याला बरोबर. दिसत नाहीये. बरोबर आहे. तर तुम्हाला काय वाटतं, की बाबा अशा कोणत्या सवयी आहेत लोकांच्या, खास करून यूथच्या, ज्यांच्या फायनान्शियली बॅलन्स ते प्रॉपरली करू शकत नाही आणि त्याच्याने ते कर्जाच्या याच्यामध्ये अडकतात किंवा नको त्या भानगडीमध्ये ते अडकतात. अगदी बरोबर आहे. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत यामधल्या? अ, पहिलं तर काय माहिती आहे का, की तुमच्याकडे येणारा इन्कम सोर्स काय आहे, हे ज्याने-त्याने चेक करायला पाहिजे हं, आणि त्या आलेल्या पैशाचं नियोजन प्रॉपर व्हायला पाहिजे. हं, आता मी फायनान्स सेक्टरमध्ये आहे. हं. माझ्याकडे खूप चांगले-चांगले लोकं फायनान्स नियोजन करण्यासाठी पण येतात. बरोबर. बरं. सिंपल मी सांगेल त्याच्यामध्ये हं, जर पर्सेंटेज वाईज म्हणलं किंवा ₹100 जर आपण एक उदाहरण पकडलं, हं, तर माझ्या घरी जर टॅक्स कटून ₹100 येत असतील, हं, तर सगळ्यात अगोदर ₹2 ते ₹5 सुरुवातीचे मी हं, चॅरिटीसाठी ठेवायला पाहिजे. हं, ते माझं कर्तव्य आहे. मला समाजाने इथपर्यंत दिलं, त्या समाजाला काय देणं माझं काम आहे. बरोबर. हं. उरलेल्या ₹95 पैकी तुमचे ₹30 ते ₹35 हे तुमचे इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे. हे अगोदर बरं. सांगतो बरं का मी. हं, पैसे आल्याबरोबर, घरात आल्याबरोबर. बरोबर. हं, सेकंड उरलेल्या पैशामध्ये तुमचे ई-एम-आय, हं. त्याच्यानंतर घर खर्च चालवायला पैसा हं. आणि त्याच्यानंतर उरलेल्या पैशामध्ये तुमचा शौक. त्यात अच्छा. हॉटेलिंग असेल, तुमचं ट्रॅव्हलिंग असेल, मोबाईल असेल, सगळ्या गोष्टी असतील. आता काय झालं लोकांचं गणित उलटं झालं. हं. जनरल शालडार केसमध्ये मी बघितलं, की पहिल्या आठवड्यामध्ये पगार झाल्याच्यानंतर 4 दिवसामध्ये अकाउंट झिरो होऊन जातं. अह, काय झालं नको त्या गोष्टी ई-एम-आयवरती घेतल्या. हो. मोबाईल ई-एम-आयवर, गाडी ई-एम-आयवर, लॅपटॉप ई-एम-आयवरती, कपडे म्हणजे काय अशी गोष्ट नाही, की ती तुमच्या हप्त्यावर नाहीये. तर हप्त्यावर. मला असं वाटतं, की ते आपण थोडंसं टाळायला पाहिजे. फंड मॅनेजमेंट खूप गरजेची आहे. इन्व्हेस्टमेंट पण मी तुम्हाला 30-35 जे टक्के सांगितले ना, त्याच्यामध्ये पण तुमचा हेल्थ इन्शुरन्स असायला पाहिजे. हं, कारण कुठली वेळ कोणावर कधी काय येईल सांगता येत नाही. हं, बरोबर. तुमचा टर्म पॉलिसी असायला पाहिजे. हं, राइट. थोडे म्युच्युअल फंड असायला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये थोडाफार पैसा असायला पाहिजे. दर महिन्याला काहीतरी गोल्ड तुम्ही पर्चेस करायला पाहिजे. हं. एफ-डी, आर-डी पण असायला पाहिजे. ओके. आणि गौरव हे बघ बचत हा एक सवयीचा भाग आहे. हं. मी माझ्या करिअरमध्ये काही लोकं असे बघितले, की त्यांची बँकिंग क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रामध्ये वर्षाला 40-40 लाख रुपये, 50-50 लाख रुपयाचं पॅकेज आहे. बरं. पण वर्षाच्या शेवटी ₹1 पण त्यांच्याकडे नाहीये. मी काही लोकं असे बघितले, की त्यांची महिन्याला 30,000-40,000 इन्कम आहे. त्या लोकांकडे लाखो रुपये जमा आहेत. हं. म्हणजे हा सवयीचा भागच आहे. सवयीचा भाग आहे. त्याच्यामुळं फंड मॅनेजमेंट तुम्हाला खूप गरजेचे आहे आणि ज्यांनी पैशाची मॅनेजमेंट केली आहे, तो व्यक्ती आयुष्यात सक्सेसफुल. मला एखादा व्यक्ती विचारला ना, माझी बॅलन्स शीट एवढी स्ट्राँग आहे हं. किंवा मला एक एवढं पॅकेज आहे. मी त्याला पहिलं विचारतो, तुमची सेव्हिंग किती आहे? हां. बरोबर ना? माझ्या बुक्समध्ये करोडो रुपये आहेत आणि हं, माझ्या खात्यात ₹10 पण नाही. मग काय अर्थ आहे त्या गोष्टीला? तर तुम्हाला तुमची म्हणजे फंड मॅनेजमेंट तुम्हाला आलं पाहिजे. हं. थोड्या वेळापूर्वी आता बोललात ह्या प्रश्नामध्ये, की इन्शुरन्स तुम्ही असलं पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स असलं पाहिजे, लाईफ इन्शुरन्स तुमचं असलं पाहिजे. आता बऱ्याचदा आपण बघतो खूप उदासीनता त्याच्यामध्ये आपण बघतो, हं, की हं. लोकं करत नाहीत. करत नाही, करत नाही. आता खास करून हेल्थ इन्शुरन्स मी आता एक मध्यंतरी एक व्हिडिओ बघत होतो. हं. त्याच्यामध्ये क्लिअरली तिथे ते स्पीकर होते ते सांगत होते, की 8 ते 9% लोकांनीच फक्त हेल्थ इन्शुरन्स आजच्या घडीला काढलेले आहे. बरोबर आहे. ओके. हं. एक आता माझ्यासारख्या यूथला तुम्ही काय सांगाल? ज्याला की यशस्वी व्हायचंय, हं. जो रोज उठल्यानंतर काही ना काही गोष्टींमध्ये मोटिव्हेशन शोधत असतो. बरोबर आहे. एका साइडला फॅमिली पण हँडल करायची हं, आहे. हं, 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 हं. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये, ह्या सर्कलमध्ये हं. लाईफ इन्शुरन्स तर माझ्याकडे नाही. हं, हं. तर अशा युवकाला तुम्ही काय सांगाल? हे बघा जर तुमची इन्कम येते तुम्हाला हां. आणि तुम्ही जर इन्शुरन्स करत नसाल, हं. तर तुम्ही तुमच्यासाठी पण धोकादायक आणि परिवारासाठी पण धोकादायक. बरं. बरोबर. हेल्थ इन्शुरन्स का असायला पाहिजे? आता भारतातले जवळपास सगळे हॉस्पिटल आज कॅशलेस झालेले आहेत. हं. बघ कुठला वेळ कोणाला सांगून येईल काही सांगता येत नाही. काय बरोबर सांगताय? आहे. एक-एक क्षणात माणसाचं काय होईल सांगता येत नाही. बरोबर. सांगताय. काही पण असतो. कुठलीही बिमारी असो, ॲक्सिडेंट असो, काही असो. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये तो जातो तेव्हा पैसे त्याला लावावे लागतात. हं. मग एक तर कोणाकडनं मागावं लागतात किंवा घरदार काहीतरी विकावं लागतं.
त्याच्यापर्यंत 10,000-15,000 रुपये तुमचा प्रीमियम जाईल वर्षाचा. पण 5-7 लाख रुपयाचा इन्शुरन्स राहतो, टेन्शन फ्री राहतं ना. टेन्शन फ्री राहतं. तुम्ही कार वापरता. हं. कार वापरता का नाही? हो, बरं. वापरतो. कार शोरूममधनं बाहेर आल्यानंतर इन्शुरन्स सगळं येते का बिना इन्शुरन्सची येते? इन्शुरन्स सोबत आहे. बघा, ज्या गोष्टीला निर्जीव आहे त्याचा आपण इन्शुरन्स करतो. बरोबर आहे. आपला तर जीव आहे ना. जीव आहे. इन्शुरन्स असायला पाहिजे. ॲट लीस्ट एखादा 5-50 लाखाचा टर्म प्लॅन तरी तुमचा असायला पाहिजे. हं. देव करू नये, पण चुकून जर काही जर झालं, तर आपल्यानंतर आपल्या परिवाराचं काय? बरोबर आहे. बरोबर आहे. मी फायनान्स सेक्टरमध्ये आहे. आम्ही लोकांना लोन घेताना पण खूप फोर्स करतो, की एखादा इन्शुरन्स असू द्या. काही लोकांचं नकळत बँकेला घराला सील लावावं लागतं. हं. इन्शुरन्स नसलं शेवटी त्यांचे तर पैसे ते घेणारच ना. बरोबर आहे. तेव्हा सगळ्या लोकांना रस्त्यावर यावं लागतं. त्याच्यामुळे की बाबा करून ठेवा ना, करून ठेवा. करून ठेवा. आणि बघा आपण म्हणतो मोटिव्हेशन, यशस्वी म्हणजे काय? हं, यशस्वी होणे म्हणजे काय? बघा हं. सगळ्या सेक्टरमध्ये तुमचा थोडा-थोडाच भाग जर असेल त्या व्यक्तीला आपण यशस्वी म्हणू. बरोबर आहे. आता बरेच जण काय मग यशाच्या मागे धावायला लागले. पण यश म्हणजे काय हे तर कळायला पाहिजे ना. हो. तुम्ही दवाखान्यात पडल्याच्या नंतर तुमच्या घरच्याला टेन्शन नाही पाहिजे, हं, याला मी यशस्वी म्हणाल. हं. आपलं बरं वाईट झालं तर घरचे त्याच्यावर जगू शकतात, याला आपण यश म्हणू. बरोबर आहे. हं. आपण चांगल्या लोकांशी रिलेशन जपू, त्याला आपण यशस्वी म्हणू. यश म्हणा. बरोबर ना. पैसा कमवायचा एखादा डाकू पण पैसा कमवतो मग. हं, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी असायला पाहिजे. हं. असं मला वाटतं. सर आता बऱ्याचदा आपण बघतो, की मोटिव्हेशनचे काही फॅक्टर्स आहेत. हं. त्याच्यापैकी एक महत्त्वाचा फॅक्टर फॅक्टर म्हणजे हेल्थ. बरोबर आहे. ओके. आपलं शरीर. बरोबर आहे. बरोबर आहे. हे जर तुम्हाला साथ देत असाल, हं. तर तुम्ही यशस्वी बनू शकतात, मोटिव्हेशन घेऊ शकतात. बरोबर आहे. पण बऱ्याचदा आपण रील्सच्या माध्यमातून बघतो किंवा मग बऱ्याचशा व्हिडिओजच्या माध्यमातून बघतो, हं. की काही तर एक सर्व्हे तर मी असा ऐकला होता, की इंडियामध्ये 80% यूथ हं. हा स्टाईल मारण्यासाठी सिगारेट पितो. त्यांना व्यसनं आहेत. बरोबर आहे. 80 ते 90% म्हणजे त्याच्यामुळे मुली पण कुठे कमी नाही. हो, हो, हो. अगदी बरोबर, तर अगदी बरोबर. त्यावर काय सांगाल? मोटिव्हेशन आणि ज्या सवयी आहे, हेल्थ हे या बाबतीमध्ये? बघा, उत्तम आरोग्य हे सगळ्यात चांगलं आहे. हां. बरोबर. हेल्थ इज वेल्थ आपण ज्याला म्हणून हो, समजा. आपण हो. यश म्हणजे काय आहे, की हेल्थ जर तुमची चांगली असेल, तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या करू शकता. हं, माझं तरुणांना पण सांगणं आहे, तरुणींना पण सांगणं आहे आणि म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक गोष्ट सांगणं आहे, की तुम्ही तुमच्या हेल्थवर फोकस करा. हं, बरोबर. सकाळचा वेळ जो तुमचा आहे ना, हं. सकाळी 5 ते 7 वेळ हा तुमच्यासाठीच असायला पाहिजे. बरोबर आहे. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल, तुमच्या हेल्थनी जर साथ दिली, तर आपण यशस्वी होऊ शकतो. बरोबर. हेल्थमध्ये तुम्ही रनिंगला जाऊ शकता, सायकलिंग करू शकता, स्विमिंग करू शकता. नाही काही तर घराच्या बाहेर पडा. हं, बरोबर आहे. आणि हेल्थ चांगली असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकता. आता तुम्ही जसं बोलता-बोलता म्हणले ना, खरोखर म्हणजे कधी-कधी काळजी वाटते, की आपल्या देशाचं किंवा आपल्या शहराचं, राज्याचं काय होईल? ज्या हिशोबाने आपण बघतोय ना, खूप पोरं किंवा खूप लोकं व्यसनाधीन होत आहेत. बरोबर आहे. बरोबर. हे टाळा. बरोबर आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, की आई-वडील इथून पुण्याला पाठवतात. पण मुलगा-मुलगी तिथं काय करतोय? आपलं बघायचं काम आहे. आणि मुलांनी पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने आता बघतो, की एवढं ड्रग्ज सापडलं, एवढं हे माझं तुमच्या मार्फत या गृह खात्याला किंवा पोलीस लोकांना आहे, की बाबा आपले लेकरं आहेत ते. हं, बरोबर आहे. यांची काळजी आणि यांचं जतन, यांचं जपन करणं काय बरं, काय वाईट हे आज त्यांना सांगणं गरजेचं आहे. हं, बरोबर. जर ही पिढी हातातून गेली ना, तर पूर्ण देश बरबाद होईल. हं. बरोबर. त्या तरुणांना हात जोडून एक कळकळीचं सांगणं आहे, की खरंच कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आणि सगळ्याला माझं सांगणं आहे, की रात्रीचे मित्र कमी करा, हां. सकाळचे मित्र वाढवा. बरोबर आहे. मॉर्निंगचा ग्रुप वाढवा, मॉर्निंग मित्र वाढवा. हेल्थ चांगली असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. अजून याच्यातला महत्त्वाचा मोटिव्हेशनचा महत्त्वाचा घटक, हं. तो म्हणजे मेंटल हेल्थ. बरोबर. आता मला खूपदा प्रश्न पडतो. आता पेपरमध्ये आपण न्यूजपेपरमध्ये म्हणा, मीडियामध्ये म्हणा, हं. कानावर गोष्टी येत राहतात. आज याने आत्महत्या केली, उद्या या विद्यार्थ्याने आत्महत्या केली, उद्या त्या व्यक्तीने आत्महत्या केली, काही जणांनी लोनसाठी आत्महत्या केल्या. तर मला पडणारा प्रश्न असा आहे, की यांना कधी मोटिव्हेशन नाही मिळालं का? हे जर मोटिव्हेट झाले असते, तर हे ज्यांचा जीव वाचला असता का? अ, बघ बरोबर. याच्यामध्ये काय आत्महत्येला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. बरं. बरोबर. तू जो प्रश्न विचारला ना, तर माझ्या अंगाला अक्षरशः काटा आला. कारण मी त्यातनं गेलेलो आहे. हां, काय असतं कधी-कधी एखाद्या व्यक्तीवर कुठला वाईट प्रसंग यायला सुरुवात झाली हां. किंवा मी माझ्या माझ्या आतापर्यंतच्या याच्यानुसार बघितलं, की 60% आत्महत्या ह्या फक्त फायनान्शियल नियोजनमुळे किंवा कर्जामुळेच होतात. बापरे! कारण मी त्या सेक्टरमध्ये आहे, मी त्या गोष्टी बघितल्यात. मी पण मला त्या व्यक्तीने जर वाचवलं नसतं, हं, आज मी तुझ्या पुढे पण बसलेला नसतो. कारण मी ट्रेनमधनं उडी मारली होती, पण मला त्या खारेमुरे विकणाऱ्या माणसाने पाठीमागे ओढलं. माझं शर्ट पण पूर्ण फाटलं होतं. बरोबर. काय असतं बघा माझ्या सगळ्यांना एक विनंती आहे, जे हं, लोकं ऐकतात त्यांना. एखादा व्यक्ती जर परेशानीत असेल ना,
तर ॲटलीस्ट त्याची मजाक न घेता त्याला कमीत कमी बोलण्याचा आधार तरी द्या. काय होतं फायनान्शियली जेव्हा माणूस अडचणीत असतो ना, तेव्हा काय करतो तो इकडनं-तिकडनं काहीतरी पैसे घ्यायला सुरुवात बरोबर आहे. करतो. याला मागतो, त्याला मागतो, त्याला मागतो. काही लोकं देतात, मग देणारे परेशान करतात. हं. मग हळू काय होतं, की तुमचं घरामध्ये, समाजामध्ये, मित्र कंपनीमध्ये तुमच्याकडे लोकांचा बघा दृष्टिकोन बदलतो. बरोबर बऱ्याच आहे. वेळेस काय होतं एखाद्या अडचणीच्या माणसाने समजा अडचणीत आहे गौरव हं, आणि तुम्हाला साध्या त्या कामात जरी फोन केला ना, हं. तर माझ्या डोक्यात पहिलं काय तर हा पैसे मागण्यासाठी फोन करतोय. हां. मी तर मदत करतच नाही किंवा मित्र हं, कंपनी काही-काही करतात, पण काही-काही मदत न करता त्याची चर्चा करतात. "अरे हं. यार, ते अडचणीत आहे बरं का. अरे ते अडचणीत" आणि जेव्हा सगळे रस्ते बंद होतात ना, तेव्हा माणसाला वाटतं, की यार आता आपण ज्याच्या समजा पत्नी असेल, मुलं असेल, आई-वडील असेल, हे जर साथ देत नाही, तर मित्र कंपनी साथ देत नाही, तर कसं आहे? हं. तर तेव्हा ते लोकं आत्महत्येच्या टोकाचा निर्णय घेतात. माझी सगळ्यांना विनंती आहे, की एखाद्या अडचणीत असेल त्याला मदत करा. पण कधी काही-काही लोकांना आयुष्यभर अडचणीत राहायची पण सवय आहे. म्हणजे काही-काहीला काय झालं, एक प्रॉब्लेम करून बसले, की परत दुसरा प्रॉब्लेम करतात. हां, बघा चुकून जर तुमच्याकडनं काही घटना घडल्या ना, हं, तर मी सरळ-सरळ सगळ्याला सांगेल, मी ते काम केलेलं आहे. तुमच्यावर जर कर्ज असेल, कर्जामुळे जर तुम्ही आत्महत्या करायचा निर्णय घेत असाल, हं, लोकांच्या पैशामुळे जर आत्महत्या करायचा निर्णय घेत असाल, तर घेऊ नका. हं, काही होत नाही, कोणी काही करत नाही. हं, तुमची नियत साफ ठेवा, जे आम्ही केलं. हं, मी त्या ट्रेनमधनं बाहेर पडल्याच्यानंतर मी आणि बायको माझ्यावर ज्या लोकांचं कर्ज होतं, सगळ्या लोकांच्या घरी आम्ही स्वतः जाऊन भेटलो. हं, त्यांना सांगितलं, "बाबा मी आता दुसरा कामधंदा शोधतोय. तुम्ही मला परेशान करू नका. हं. माझी नियत चांगली आहे. 2-4 वर्षात मी तुमचे सगळे पैसे देईन." आणि आम्ही त्या गोष्टी केल्या. एक डॉक्टरचे पैसे माझ्याकडे होते. आमच्या गावाजवळ नेर गाव होतं. त्या हं, नेरचे एक डॉक्टर साबूंचे पैसे माझ्याकडे होते. 8 वर्षानंतर पोळ्याच्या वेळेस मी आणि बायको आम्ही रात्री 7 वाजता त्या डॉक्टरच्या घरी गेलो. हं. तो माणूस विसरून पण गेला एखादा नाही का सोडून देतो यार, जाऊ हो. दे कुठे येणार आहे पैसे. आम्ही रात्री त्याचा हिशोब केला हं. होता. तुमची नियत चांगली असेल ना, लोकांना डायरेक्ट सांगा, "बाबा आता मला खरंच मागू नको." हं. आणि एखादा नाहीच ऐकत ना, त्याला सरळ-सरळ सांगा, "आता तू खूप परेशान केला, तर मी पोलीस कंप्लेंट करेन तुझ्याविरुद्ध. बरोबर आहे. माझ्या जीवाला तुझ्यामुळे धोका आहे." शेवटी काय करू शकता यार? हं, हां, फक्त एकच सांगणं आहे, की तुमची नियत चांगली ठेवा. हं, तुमच्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा द्या, कारण त्या माणसाने तुम्हाला मदत केलेली आहे. हं, बरोबर. त्यामुळं आत्महत्या करायला ते एक मोठं कारण आहे पहा. बघा मोटिव्हेशन वगैरे मिळणं हा नंतरचा भाग झाला भैय्या. हं, आज त्याला गरज काय? तुमच्या मदतीची गरज आहे. हं, बरोबर. आमचे मित्र आहेत अरविंद तावरे सर ते नेहमी एक गोष्ट सांगत असतात पहा. माणसाला 2 गोष्टी असायला पाहिजे पहा. एक तर कौतुकाची थाप मारणारा हात हं. आणि एक असा खांदा पाहिजे, की त्या खांद्यावर तुम्ही तुमचं मन मोकळं करून रडू शकले पाहिजे. बरोबर आहे. या 2 व्यक्ती ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये तो माणूस आयुष्यात कधीच आत्महत्या करणार नाही. आणि जर एखाद्याच्या आयुष्यात नसेल, हं, तर तुम्ही बना. हं, आपण तो रोल घेऊ. तुझ्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतोय, की हं, आपण तो रोल घ्या. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये खरंच एखादा परेशान असेल ना, त्याला खरंच एक फोन करा. हं. "अरे काय होत नाही रे, काय काळजी करतोय रे, आम्ही सगळे आहे ना तुझ्यासोबत." बरोबर आहे. त्या माणसाला 10 हत्तीचं बळ येईल. हं, पण जेव्हा त्याला वाटतं ना, की आता काहीच खरं नाही. माणूस आत्महत्या कधी करतो माहिती आहे का? जेव्हा त्याला वाटतं, की आता काहीच खरं नाही यार. जगाचं तरी कोणासाठी? बरोबर. शेतकरी का आत्महत्या करतोय? त्याला दिसतं, की आता काहीच खरं नाहीये. मी उद्या काय करेल? पण त्याला जर समजा शासनाने किंवा लोकांनी म्हणलं, "यार आम्ही आहोत तुमच्यासोबत." हं, आपण ग्राहक म्हणून आहोत. समजा शेतकऱ्याचा भाजीपाला घेताना जर आपण भावच नाही केला. बऱ्याच वेळेस काय असतं, की आपण पिझ्झा, बर्गर ₹50 ₹100 चं खातो. त्याच्यावर जी किती लागतो माहीत नाही. पण हं. ते कोथिंबीरची ₹10 जोडी घेताना आपण त्याला म्हणतो 5 ला दे. बरोबर आहे. बरोबर. तर कळत-नकळत आपल्याकडनं जेवढी मदत होईल ना, तेवढी फक्त करायला पाहिजे. करायला पण पाहिजे. आत्महत्या करायचा विचार खरंच येऊ देऊ नका कोणी. कारण तेवढा एक वेळ स्वतःला तुम्ही सांभाळा. हं. ज्या दिवशी असं वाटेल ना सगळं संपल, त्या दिवशी एक दिवस जाऊन निवांत कुठेतरी बसा. खरंच. एखाद्या मंदिरात बसा, झाडाखाली बसा, तेवढा वेळ स्वतःला द्या. लाईफ खूप सुंदर आहे. हं. ती एक चूक जर माझ्याकडनं झाली असती किंवा त्या माणसाने वाचवलं नसतं, तर आज आम्ही इथे बसलेलो नसतो. बरोबर. आज माझ्या फर्मचा 2,000 करोडचा बिझनेस नसता. हं, पैसे जाऊ द्या, पैसा काही मोठी गोष्ट नाहीये. पण तुमच्यासारखे हजारो मित्र नसते मिळाले मला. हं, राइट. जसं तुम्ही पाठीमागे म्हणलं, की वेगवेगळ्या चॅनलमधनं 30,00,000 पेक्षा जास्त लोकांनी माझी स्टोरी ऐकली आहे. हं. हजारो लोकांचे फोन येतात वेगवेगळ्या क्षेत्रात. "नाही, नाही सर बरोबर. तुमची स्टोरी आम्ही ऐकली आणि आमच्या लाईफमध्ये चेंज झालाय." हं. त्यामुळं तुमच्या पण स्टोरीमुळे खूप लोकांच्या लाईफमध्ये चेंज होणार आहे. त्याच्यामुळं आत्महत्या करायचा खरंच विचार येऊ देऊ नका. कारण करूच नका. काही फरक नाही पडत. आता जुन्या काळात नाही का तुम्ही गेल्यावर काय फरक पडणार आहे कोणाला? खरंच आहे. काहीच फरक नाही पडणार ना. खरंच. रामकृष्ण आले गेले त्याहून जग काय ठिठे पडले. हं. त्याच्यामुळे काही फरक नाही पडत. कोणी मारत नाही, काय नाही, काही नाही. खूप तंग करायला त्याला सांग बाबा माझी नियत चांगली आहे. हां. पण द्या त्याचे पैसे. द्या त्याचे त्याचे पैसे. पैसे द्या. खरंच आहे. हां. आता आपला जो मोटिव्हेशनचा जो विषय चालू आहे, हां. त्याच्यामध्ये मला एक विचारायचं आहे, की
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हं. माणसाने कसं मोटिवेशन घेतलं पाहिजे? म्हणजे शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी किंवा शालेय जीवनामध्ये एका मुलाने, हं, हं. लहानशा मुलाने हं. त्यांनी काय मोटिवेशन घेतलं पाहिजे? बघा, त्या वयानुसार तुमचे स्वप्न असायला पाहिजे. हं. मोटिव्हेशन घेणं म्हणजे काय, की तुमच्याकडे ड्रीम असायला पाहिजे हं. आणि तुमच्याकडे उद्देश असायला पाहिजे. हं. 10वीच्या मुलाचा उद्देश पाहिजे, की मला डॉक्टर व्हायचं, इंजिनिअर व्हायचं किंवा मला ज्या फील्डमध्ये जायचं ते त्याचं मोटिव्हेशन झालं. बरोबर आहे. त्यानुसार वाटचाल. त्यानुसार वाटचाल त्यांनी करायला पाहिजे. बरोबर. त्यानुसार ॲक्शन करायला पाहिजे. हं. बरोबर. ॲक्शन कधी होईल? जेव्हा तुमचा फोकस क्लिअर असेल. फोकस क्लिअर. मला बरोबर. तिथून मला बघा एक सिंपल गोष्ट आहे. माझ्या इथून आता तुमचं माझं आपलं बोलणं झाल्यानंतर मी कुठे जाणार आहे? माझ्या ऑफिसला. ऑफिसला. माझा उद्देश काय, की माझ्या ऑफिसला पोहोचणे. बरोबर आहे. मग त्यासाठी साधन बरोबर आहे ना. हो. बरोबर आहे. हो. माझी गाडी आहे ती मला तिथे नेऊन सोडेल. हं. बरोबर. बघा तुमच्याकडे ड्रीम असेल ना, तर व्हेइकल ऑटोमॅटिक मिळतात. साधनं बरोबर मिळतात. हं. 10वीच्या मुलांनी, कॉलेजच्या मुलांनी ते करायला पाहिजे. त्याच्या पुढे जर असेल ज्याला जॉब लागला, हं. त्यांनी एक चांगला माणूस बनायचं हं. किंवा मला हे घ्यायचं हे त्याचं मोटिव्हेशन असायला पाहिजे. हं. मी तर असं म्हणेल, की तुमचं ड्रीम तुमचं मोटिव्हेशन. हं, हं. काही वरून थतांड करायची काही गरज नाहीये. काही आव्हानाची गरज नाहीये. तुमचे स्वप्न, हां. तुमचा उद्देश, हं. तुमचं गोल हे तुमचं मोटिव्हेशन. जसं एपीजी म्हणलेत ना, अब्दुल कलाम साहेब म्हणलेत ना बाबा, की स्वप्न असे पाहिजे, की ते तुम्हाला झोपीत नाही पडले पाहिजे, झोपू नाही द्यायला पाहिजे त्या स्वप्नांनी. बरोबर आहे. तसं तुमचं आणि अजून एक सांगाल मी भैय्या, तुमच्याकडे बर्निंग डिझायर असेल ना, हं. आतून आग असेल ना आपल्या, तर कुठल्याच मोटिव्हेशनची गरज नाही पडत. हं. तुम्ही स्वतः सेल्फ मोटिव्हेट होऊन काम करता. ऑटोमॅटिकच होतात यार. हां. मग तुम्हाला पाऊस कळत नाही, वारं कळत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही ठरवलं ना यार मला हे अचीव्ह करायचंय, मला हे मिळवायचंय. बरोबर? मग काय असू नसू काही फरक नाही पडत. बरोबर. आतूनच पाहिजे, की यार नाही मला करायचं. मी इथं तुझ्यापाशी का बसलो भैय्या आज? हं. कारण मला माहीत होतं, की यार आई-वडिलांवर लोकं हसलेत. हं. माझ्यावर लोकं हसलेत. बरोबर आहे. मला लोकांनी परेशान केलं. मला काहीतरी करून दाखवायचं होतं. हं. ज्या गावातनं मी म्हणजे रडून बाहेर पडलो होतो, ज्या गावातनं मी आत्महत्या करून बाहेर पडलो, ज्या गावाचे काही लोकं मला हसत होते. आज त्या गावात मला नाही वाटत, की आमच्या तालुक्यात कोणाची एवढी रिस्पेक्ट असेल जेवढी माझी आहे. हं. हां. शेवटी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवा ना यार. आणि एक सांगू का? तुम्ही सक्सेस झाले ना, सक्सेस इज रिव्हेंज. हां. तुमचा सक्सेसच तुमचा बदला घेऊन टाकतोय. बरोबर आहे. सक्सेस व्हा. मोटिव्हेशनला आतूनच मोटिव्हेशन पाहिजे. तुमच्या आतून आग पाहिजे. हं. जसं मी खरंच. मी मी मागे 1-2 वेळेस खूप उदाहरण दिलंय. एक पक्षाचा थवा चाललेला असतो हं. आणि त्या पक्षाच्या थव्याच्या बाजूने एक रॉकेट फार जोर उडतं पहा. एक पक्षी दुसऱ्या पक्षाला विचारतो, की "यार, हे इतकं उंच का गेलंय?" त्यातला एक हुशार पक्षी त्याला काय म्हणतो, का "तू बघितलं का? त्याच्या पाठीमागून आग लागलेली होती. हं. त्याच्या आतून आग लागलेली आहे." काय त्या रॉकेटला कशाचं मोटिव्हेशन होतं? हं. त्याच्या आतून आग होती ना लागलेली. बरोबर आहे. तसं तुम्हाला लाईफमध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, तुमच्या आतून आग पाहिजे. हं. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता असं मला वाटतं. खरंच सर, आज तुम्ही ह्या ठिकाणी आलात आणि मोटिव्हेशन नेमकं काय असतं? आजपर्यंत मोटिव्हेशन आम्ही जे बघत होतो, की रील पाहून, काही व्हिडिओ पाहून आम्ही मोटिव्हेट होत होतो आणि ॲक्चुअल मोटिव्हेट जसं व्हायचं तसं होत नव्हतो. पण आज तुम्ही खूप सोप्या पद्धतीने हा उलगडा करून सांगितला. त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि वेळात वेळ काढून आलात. त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद आणि लवकरच आपण एक नवीन तुमच्यासोबत एक पॉडकास्ट करूयात. नक्कीच भैय्या, नक्कीच, नक्कीच. हं. आता तुम्ही बोलता रीलबद्दल बोलले. हं. खरंच चांगल्या गोष्टी बघण्यासारख्याच आहे. बरोबर आहे. म्हणजे मोबाईल पण तुमचा ॲसेट आणि लायबिलिटी प्रकारच आहे. चांगल्या गोष्टी बघा, पण ते एक लिमिटेड बघा. हां. त्यात वाहत जाऊ नका कुठल्या ह्याच्यामध्ये. राइट. पॉझिटिव्ह गोष्टी बघत जा आणि खरोखर गौरव खूप चांगलं वाटलं तुझ्याशी भेटून थँक यू सर. आणि नक्कीच आपण भेटत राहू. थँक यू. व्हेरी मच. थँक यू तुम्ही सर. मला इथं थँक बोलवलं. धन्यवाद. थँक यू सर.